रात्री उशिरापर्यंत काम असो किंवा सकाळची घाई, पण जेव्हा कस्टमर म्हणतात ना, ताई तुमच्या केकची टेस्ट खूप मस्त असते, तेव्हा मेहनतीचं फळ मिळाल्यासारखं वाटतं. तर बघा, आज मी बनवते मावा केक, जो फक्त चवीलाच भारी नाही तर टिकतो पण 15 दिवस. आणि सगळ्यात खास म्हणजे की गाईच्या दुधात, गाईच्या तुपामध्ये आणि खजूरमध्ये किंवा मग अजून वेगवेगळे फ्लेवरमध्ये बनतो केक, हा मावा केक. त्यामुळे सुगंध आणि सॉफ्टनेस खूप छान असतो. आणि कधी-कधी म्हणजे बाहेरून घेताना केक लोकांना प्रश्न पडतो बघा, की लहान मुलांना चालतो का? किंवा घरातल्या मोठ्यांना सूट होईल का? तर मी ह्या केकमध्ये सर्व चांगलं क्वालिटीचं साहित्य वापरते बघा. त्यामुळं लहानांपासून मोठ्यापर्यंत हा केक सगळ्यांना चालतोय. आणि मी एक गोष्ट सांगेन, की म्हणजे खायला फक्त सुंदर दिसणं महत्त्वाचं नाही, तर ते मनापासून पण आणि स्वच्छतेने बनवलेलं असणं महत्त्वाचं आहे. होम बेकर असणं जितकं सुंदर दिसतंय ना, तितकंच त्यामागे स्ट्रगल पण असतो. कधी-कधी ऑर्डर कॅन्सल होतात, तर कधी केक खराब होण्याची शक्यता असते. आणि कुठलंही काम करताना लाज वाटून देऊ नका, कारण कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं. लोक काय म्हणतील यापेक्षा आपण प्रामाणिकपणे काम करतोय का, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला जर आणि फ्रेश केक हवे असतील तर मला DM नक्की करा.